ह्यांनी यूट्यूबला ती माहिती बघितली माझी, त्यांना योग्य वाटली, भेटायला आले, चर्चा झाली, तिथून पुढे आम्ही ट्रीटमेंट सुरू केली. सुरुवातीच्या काळात मला वाटतं 3-4 डोस झाले तरी कळी दिसत नव्हती. हो, सुरुवातीला जरा त्रास झाला. हां, कळी दिसत नव्हती, 3-4 डोस झाले तरी. होतं काय की मित्रांनो, 5 तत्वांचं टेक्निक वापरून आपण शेती करायचा प्रयत्न करतो. मग कुठल्या जमिनीमध्ये 5 तत्वांपैकी कुठलं तरी 1-2 तत्व इनबॅलन्स असतात, ते बॅलन्स करायला वेळ लागतो. मग काही शेतकऱ्यांना 3 डोसमध्ये कळी निघते, काहींना 5 मध्ये कळी निघते, काहींना 7 डोसमध्ये कळी निघते. ज्या पद्धतीनं ती माती आहे त्याचं बॅलन्सिंग करणं महत्त्वाचं असतं. 5 तत्वांचं बॅलन्सिंग केलं की कळी निघायला काही अडचण येत नाही. पण दम धरणारा शेतकरी लागतो. हे युरिया सोडला की लगेच दुसऱ्या दिवशी हिरवीगार झाडं दिसतात, तसं हे होत नाही. त्याला स्टोरेज केल्यानंतरच कळी निघते. आपण कुठल्याही पद्धतीनं हार्मोन्स इनबॅलन्स करून जबरदस्तीनं कळी काढायचा कधीही प्रयत्न करत नाही. निसर्गाच्या सान्निध्यात राहून 5 तत्वांचा अभ्यास करून आपण बाग यशस्वी करायचा प्रयत्न करतो.